काँग्रेस पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल तो नक्कीच आमदार होईल. दादाराव पाटील ढगे. 8 ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यालय अर्धापूर येथे दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांचा वही, पेन, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अर्धापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला एवढं सांगायचं की आज आपण काँग्रेस पक्ष वर्चस्व पाहिलं. काँग्रेस पक्षाकडे साहेब आम्ही तेवढं साहेब काँग्रेस पक्षामधून अचानक गेल्यामुळे भाजपमध्ये भाजपाशी झाल्यामुळे तुम्ही बरेच जणांची आता इच्छा झाली काँग्रेस पक्षाकडून आपण उभं टाकावं. जर तेच काँग्रेसमध्ये राहिल्या तर सर्वसामान्याचा नंबर लागत नव्हता. तेच उमेदवारी मागून त्यांना ती घेऊन होतं. कुठंतरी काहीतरी दैवाचं हे असेल होतं किंवा सर्वसामान्यामधलं एखादं कॅन्डिडेटला उमेदवारी म्हणून तो आमदार होईल. ती कोण होईल आता आपल्याला काही सांगता येणार. आता जी उमेदवार एवढी मागणी आहे आपल्याकडे जवळपास 14-15 जणांची मागणी आहे. त्याच्यापैकी कोणताही एक कॅन्डिडेटला जो उमेदवार म्हणजे उमेदवारी मिळत तो नक्कीच भोकर मतदारसंघामधून आमदार होईल. त्याच्यामध्ये काही शंका तो कोणी काय. पण माझी सर्व पत्रकार बंधूंना एवढीच विनंती आहे. आज एका घराण्यानं 40 वर्षापासून राजकारण म्हणजे सर्व पत्रकार बंधूंना त्या एकाच घराण्यावर प्रेम, माझं तर मत म्हणजे जास्त प्रेम तुम्ही केलं. त्यामुळे ते प्रत्येक वेळेस निवडून आले. थोडं प्रेम आता तिकडचं कमी करून आमचा कोणताही कॅन्डिडेट असेल त्या कॅन्डिडेटवर तुम्ही जर प्रेम केलं तर खरोखर आपले भोकर मतदारसंघामधून नवीन आणि गरीब माणसाला चान्स मिळेल. माझी सर्व पत्रकारांना एवढीच विनंती आहे, कोणत्याही बातम्या आमच्या जे काँग्रेस पक्षाचे आहेत तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचल्या आणि आणखी कोणते एखादे कोणी निगेटिव्ह बोलले असेल तर तिथं दाबून टाका आणि जास्तीत जास्त विरोध पार्टीच्या बातम्या जे निगेटिव्ह असतील ते प्रकाशित करा आणि चांगल्या बातम्या ते बाजूला ठेवा. म्हणजे जेणेकरून आपला सर्वसाधारण मतदार उमेदवार म्हणजे तुमचा बंधू म्हणा, तुमचा भाऊ म्हणा, कोणीतरी गरीबातला माणूस एखादी पुढे जात असेल तर त्याला आपण प्रत्येकानं सहकरणे आवश्यक. माझी एवढीच तुम्हाला सर्वात पत्रकार बंधूंना विनंती आहे की तुम्ही हे काम करते. माझ्यामध्ये मनामध्ये एखाद्याची शंका थोडं प्राधान्यानं जास्तीत जास्त परिस्थिती जशा तुम्हाला बातम्या लावून जसं आपल्याला जनतेपर्यंत पोहोचत येईल त्या पद्धतीनं आपण जनतेपर्यंत पोहोचवलं ही माझी आहे. आता मलाही राजकारणामध्ये यायचा माझा काही विषय नव्हता. तुम्हाला सांगतो मी धंदेवाला, मी धंदावाला, मी बरं कुठं तर असे काही घटना झाल्या की माझ्याच मंगल कार्यालयामध्ये प्रोग्राम होता जेवण. 12 फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. 12 फेब्रुवारीला पैकी काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या केल्या माझ्या मंगल कार्यालयामध्ये. कोणाला शहर अध्यक्ष केलं, कोणाला जिल्हा परिषद सरपंच पदं दिलं, काय काय पदं वाटत झाले आणि 16 तारखेला डायरेक्ट तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता आणि खासदारकी मिळवता. म्हणजे तुमचं 4 दिवसामध्ये एवढं गोलबंगाल काय झालं की 4 दिवसामध्ये तुम्हाला एवढा म्हणजे काँग्रेस पक्ष नकोशिवाय आणि भाजपजवळ करत तुम्हाला खासदाराची लालू दाखवली तुम्ही का बोलतो जाता. तुमच्यासोबत आज 40 वर्षापासून जनता आहे. त्या जनतेला तुम्ही न विचारता विश्वासघात करून तुम्ही समोर गेला आणि आज तेच लोक जे घ्या सर्वसाधारण माणसाला दबाव टाकले तू आमच्याकडे ते त्याच्याकडे जातीवंततेनं बोलले माझ्यासोबत आले तेवढे या जे तिकडे राहायचे तिकडे राहा. मग आज दबाव का टाकायला बाबा तुम्ही. आज कोणी कार्यकर्त्यासोबत जर एखादा सर्वसाधारण माणूस जर भेटला लगेच त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाऊन ते दबाव टाकले तू आमच्याकडे घेऊन चालले त्यांना आम्ही दाखवले. हे आता काय आहे कुठं तर त्यांना एक आता वाटलं की बाबा आपण जे ह्या पक्षासोबत होतो आता इकडे उडी मारली, आता इकडे काहीच खरं नाही आणि त्यांना एक मनामध्ये भीती झाली की आज भोकरची जनता आमच्यासोबत न राहते सर्वसाधारण माणसासोबत आहे. ह्या भीतीनं आज प्रत्येकावर दबाव टाकून त्यानं वेगवेगळे आमिष दाखवून म्हणजे त्या हे करावे. तरी माझी सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की त्यानं कितीही जरी दबाव टाकले कोणावर काही केले तरी कोणीही म्हणजे त्यांच्याकडे जाऊ नये. जे काही एक वेळेस काही की तुम्ही आपल्याला सोडून गेलेल्या माणसाला कसा धडा शिकवायचा ते धडा शिकवायचं. बरं दुसरी गोष्ट आपल्याला एकच आता त्यांच्या घराशिवाय भोकर तालुक्यामध्ये एखादी कॅन्डिडेट नाही का चांगलं मला सांगा उमेदवारीसाठी. त्यांच्या मुलीला उभं करण्यापेक्षा व एखादी सर्वसाधारण कार्यकर्त्याला त्याला उमेदवारी द्यायची. कोणी असं तो कार्यकर्ता व माझ्या घरामध्ये मी आता खासदार झालो, माझी बायको आमदार झाली, मी मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, माझ्या घरामध्ये ना काही सर्वसाधारण कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देऊ त्यांना आपण निवडून आणू हे काम करायचं. काय केलं नाही हे काम त्यांच्याच घरामध्ये पूर्ण पाहिजे, दुसऱ्याच्या घरामध्ये नाही. हे कुठं चालतं. बरं इतकं होऊन सुद्धा आतापर्यंत काही विकास झाले तरी विकास केलो म्हणतात. कोणता विकास झाला एखादं दाखवतो. विकास जर झाला असेल तर आज मतं मागायसाठी का तुम्हाला यावं लागेल, प्रत्येकाच्या घरामध्ये काय जावं लागेल. विकास झाल्याच्यानंतर जनता जागेवर तुम्हाला एखादी 1-2 सभा झाल्या तालुक्यामध्ये 1 सभा झाली की लोक निवडून देतात. आज लातूरला जातो नाही आम्ही बाहेरच्या 2-4 सभा होतात काम करत तिथं निवडून देतात लोक त्याला विकास म्हणतात.
तुमचा विकास नाही. तुम्ही फक्त मतदानाच्या वेळेस मतदान 5 वर्षामध्ये आलं कुठं तर जनतेला सुद्धा बनवायचा आम्ही दाखवायचं आणि त्याबरोबर त्यावेळेस कुठचं साध्य करून घ्यायचं हे आतापर्यंत केल्यामुळे यावेळेस जनताने ही इच्छा पुढे ठेवायची. प्रत्येक मी ग्रामीण भागामध्ये चाललो, प्रत्येकाची इच्छा आहे यावेळेस यांना दणका द्यायचं, याला प्रत्येक वेळेस बनवलं. यावेळेस आम्ही काही जरी केलं त्यांच्यासोबत जाणार, यांचा माल आला लक्ष्मी आम्ही घेणार, पण यांना जरा शिकवणार हे प्रत्येकाची पाहू. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त माझं एक मत आहे, तुम्ही जास्तीत जास्त हे करू जनजागृती करू, कसं मग काँग्रेस पक्षाला मदत करता येईल किंवा काँग्रेसचा उमेदवार कसा निवडून आणता येईल ह्याच्यावर थोडं तुम्ही लक्ष देऊ, तुम्ही सहकार्य करा, एवढी माझी अपेक्षा. आणि बाकी राजकारणामध्ये याचा विषय तर आता मी तर पहिलं खुलासा केला, खराब तर अजून डबल करतो. याचा उदाहरण म्हणजे मी राजकारणामध्ये माझा धंदा होता, काम भलं मी 24 तास ज्यावेळेस मी धंदा करत गेलो टोटल माझं 100% लक्ष त्या धंद्यावर आलं. मी कोणाची मोत केली नाही, काही मिळालं नाही मला, कोणाचं लग्न नाही, कोणाची सोयरी नाही, राहिली. मी उठलं 3 ला उठायचं आणि माझ्या धंद्यात लक्ष द्यायचं. ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो तिथं 100% लक्ष जर दिलं तरच आपलं यश येईल. जर आपण धंदाही करतो, राजकारण बी करतो, हे करतो म्हणलं कोणत्यालाही यश येत नाही. आणि मी 100% लक्ष माझ्या धंद्यावर हे केलं म्हणून मी धंद्यामध्ये यशस्वी झालो. आता ज्यावेळेस राजकारणामध्ये याचा निर्णय घेतला, मी 100% आता राजकारण करणार, धंदा करणार नाही. आता याच्यामध्ये जे जनतेच्या अडचणी असतील, आता जे जनतेसाठी आपल्याला करायचं ते आपल्याला मला करायचे. मी अजिबात धंदा करायचा, धंदा